माझी सभागृहाला विनंती आहे, 4 वाजता गिलोटीन आहे, ह्याच्यात वेळ का वाया घालवताय? ऐकतोय ना आता की ज्या वेळेला सभागृहाचे विरोधी पक्षनेते भाषण करतात त्यावेळेला सर्वसाधारणपणे राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी बसलं पाहिजे आणि यापूर्वीचे मुख्यमंत्री कायम विरोधी पक्षनेते या भाषणाला बसत असत। आतापर्यंत भास्करराव आपण म्हणाले की आमचे मुख्यमंत्री हजर राहायचे, उद्धवजी कधी हजर राहिले चर्चेच्या वेळेला? असं काही सांगू नका। नाही 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 उद्धवजी मुख्यमंत्री असताना कधी हजर राहिलेत? काहीतरी सांगायचं। जयंत पाटील साहेब, त्यामुळे ही सगळी सभागृहाची सामूहिक जबाबदारी आहे, आपण भाषण सुरू करावं। पण मुख्यमंत्री नाही तर किमान 2 उपमुख्यमंत्री आहेत, दोन्हीतले एकही नाही। त्याचबरोबर संबंधित ज्या डिमांडवर या ठिकाणी भाषण विरोधी पक्षनेते करतायत त्या डिमांडचे संबंधित मंत्री सुद्धा ना अध्यक्ष महोदय। काय चाललंय काय हे? इतक्या सभागृहामध्ये विरोधी पक्षाला तुम्ही जर निग्लेक्ट करत असाल, कशाला चालवता सभागृहात? एक तर संपूर्णपणे नियमबाह्य सभागृह चालतंय, संपूर्ण नियमबाह्य कामकाज चालतंय। आम्ही खाली मान म्हणून या ठिकाणी गप्प बसलोय आणि तुम्ही विरोधी पक्षनेते सभागृह अडचण करा अध्यक्ष महोदय। विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते विखे पाटील साहेब हे परिषदेमध्ये हे साफ चुकीचं आहे। संबंधित मंत्री बसत नाहीत, सचिव बसत नाही, कशा करता अधिवेशन हवंय? कुणी दखल घ्यायची? कुणी महाराष्ट्राच्या लोकांचे दुःख ऐकायची? अधिकाऱ्यांना दुःख बसून काय चेंबरमध्ये बसून लोकांची दुःख काढतात काय अधिकाऱ्यांना? कशा करता हे लाडवलंय अधिकाऱ्यांना? शासनाने डोक्यावर बसलेले अधिकारी सगळे या सरकारच्या मुळे, आणि म्हणून सुधारणा पण करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय। अधिकाऱ्यांनी लॉबीत येऊन बसलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, लोकांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत। महाराष्ट्र काय आहे तो इथं बघून घेतला पाहिजे। अधिकाऱ्यांना एवढं लाडवायचं काय कारण आहे? मंत्री महोदय, डीजी झाले, इथे अधिकारी असले, हे अदृश्य असतात। आपण इथे चर्चा करतो, आपण कशाला बघतो त्यांच्याकडे कोण बसलंय? ते नोंद घेतायत, ते आपली नोंद घेतायत। आपण जे प्रश्न मांडणार आहोत त्यांना जर उत्तर नाही मिळालं तर आपण प्रश्न विचारा मला परत। राईट ऑफ रिप्लाय आपल्याला आहे परत, पण आपण असं काहीतरी गंभीर चित्र निर्माण करायचं। 14 पासून असं झालं, हे सतत सुरुवातीपासून असंच चाललेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की भास्करराव, आपण जो आरोप करताय हा अतिशय चुकीचा आहे। इथे आपल्या प्रश्नाला जर उत्तर नाही मिळालं तर मग आपण म्हणत आम्हाला, पण काही अजून बोलायच्या आधीच आपण कोण लिहिणार आहे, कोण वाचणार आहे, कोण उत्तर देणार आहे, मला वाटतं हे काही योग्य नाही। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे, आपल्या सगळ्यांना माहितच आहे। आणि या अधिवेशनामध्ये राज्यातील विविध प्रश्नावरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत, तर विरोधकांच्या प्रश्नावर सत्ताधारी जशास तसं उत्तर देताना आपल्याला दिसत आहे। मात्र असं असतानाच आज विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। विधानसभेत चर्चा सुरू असताना विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नासंदर्भात संबंधित विभागाचे मंत्री सभागृहात हजर नव्हते, तसेच मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री विधानसभेत गैरहजर राहिल्यामुळे विरोधकांनी संताप व्यक्त केला। मंत्री सभागृहात उपस्थित राहत नाहीत तोपर्यंत सभागृह तहकूब करायची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली। तसंच सभागृहामध्ये मंत्री उपस्थित नसल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे देखील चांगलेच संतापलेले बघायला मिळाले। सभागृहात मुख्यमंत्री उपस्थित नाही, 2 उपमुख्यमंत्री आहेत, ते दोघेही नाही आहेत उपस्थित, त्यामुळे संबंधित खात्याचे मंत्री देखील नाही आहेत, संबंधित विभागाचे सचिवही नाही आहेत। सभागृहात काय चाललंय, कशाला चालवायचंय सभागृह, चेंबरमध्ये बसून लोकांचं दुःख कळतं का, असं म्हणत भास्कर जाधव यांनी सभागृहात चांगलाच राडा घातला। संतापलेल्या भास्कर जाधव यांना शांत करण्यासाठी गिरीश महाजन यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर अजितदादा पवार यांनी देखील मध्यस्थी केली आणि अखेर राहुल नार्वेकर जेव्हा पीठासीन झाले अध्यक्षांच्या खुर्चीवर, त्यानंतर सभागृह पुन्हा एकदा सुरळीत सुरू झालं। मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते सभागृहात विरोधी पक्षाचं भाषण ऐकायचे का असा प्रश्न देखील गिरीश महाजन यांनी उपस्थित केला। त्यावर गिरीश महाजन आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये थोड्या बहुत प्रमाणात तूतूमय देखील बघायला मिळाली। तर अशा प्रकारे आजचं हे विधानसभेचं कामकाज जे आहे ते सुरू होतं। यावर तुमचं मत कमेंट करायला विसरू नका।